नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम-टी-एस भरतीसाठी महत्त्वाचे असे क्वेश्चन्स पाहणार आहोत, जे की प्राचीन भारताच्या इतिहासावर आधारित आहेत. तुम्ही जर जुने प्रश्नपत्रिका पाहिल्या तर त्यामध्ये प्राचीन भारताच्या इतिहासावर स्टाफ सिलेक्शन, एम-टी-एस असेल किंवा जी-डीची भरती असेल त्यामध्ये प्रश्न विचारतील. त्यानुसारच आपण ही नवीन सिरीज चालू केलेली आहे. यामध्ये डेली तुम्हाला प्रत्येक टॉपिकवर सर्वच्या सर्व महत्त्वाचे प्रश्न प्रोव्हाइड करणार आहे. या प्रश्नांची पीडीएफ सुद्धा तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, तुम्हाला तिथे याची पीडीएफ मिळेल. हे प्रश्न वन लाइनर स्वरूपामध्ये असतील, त्यामध्ये तुम्हाला सराव जास्तीत जास्त होईल. आजचा हा भाग 1 आहे. यामध्ये हडप्पा संस्कृती आणि सिंधू संस्कृती, हडप्पा किंवा सिंधू संस्कृतीचा असं आपण तिला म्हणतो, त्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला? हडप्पा संस्कृतीचा शोध दयाराम साहनी यांनी लावला. पुढचा प्रश्न आहे, मोहनजोदडोचा अर्थ काय? मोहनजोदडोचा अर्थ मृतांचा ढीग असा होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिंधू संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात फोफावली होती? याचं उत्तर आहे सिंधू नदी. सिंधू संस्कृती जी आहे ते सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये असल्यामुळे तिला सिंधू संस्कृती असं नाव पडलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिंधू संस्कृतीतील मुख्य व्यवसाय कोणता होता? सिंधू संस्कृतीमधील मुख्य व्यवसाय शेती होता. पुढचा प्रश्न, हडप्पा संस्कृतीत वापरण्यात आलेले वजन कोणत्या प्रकारचे होते? याचं उत्तर आहे 1000 शृंखलेतील वजन. आता हडप्पा संस्कृती म्हणजे काय तर सिंधू संस्कृती. सिंधू संस्कृतीलाच हडप्पा संस्कृती असं म्हटलं जातं. सिंधू संस्कृतीमधील एक शहर आहे हडप्पा, ते सापडलेलं आहे, त्यामुळे हडप्पा संस्कृती असं या संस्कृतीला म्हणतात. कन्फ्यूज व्हायचं नाही. पुढचा प्रश्न आहे, मोहनजोदडो कुठल्या राज्यात आहे? सध्या पाकिस्तानमधील सिंध प्रांतामध्ये मोहनजोदडो आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हडप्पा संस्कृतीमध्ये लोक कोणत्या धातूंचा वापर करीत? हडप्पा संस्कृतीमध्ये लोक तांबे आणि कांस्याचा वापर करीत. त्यावेळी तांबे आणि कांस्य त्यांना माहीत होतं, वेगवेगळी अवजारे बनवण्यासाठी किंवा नाणी बनवण्यासाठी या धातूंचा वापर केला जात होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लोथल हे प्रसिद्ध स्थळ कोणत्या राज्यात आहे? लोथल हे प्रसिद्ध स्थळ गुजरात राज्यामध्ये आहे. लक्षात ठेवायचं आहे. जे भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही हडप्पा संस्कृतीकालीन स्थळे जी सापडलेली आहेत त्यावर एक्झाममध्ये प्रश्न असतोच. कोणत्या तरी एका शिफ्टला यावर आधारित प्रश्न तुम्हाला विचारला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिंधू संस्कृतीतील लोकांचे देव कोण होते किंवा सिंधू संस्कृतीतील लोक कोणाची पूजा करत होते? याचं उत्तर आहे मुख्यतः मातृदेवता आणि पशुपती या दोन देवतांची पूजा सिंधू संस्कृतीमधील लोक करत होते. पुढचा प्रश्न आहे, मोहनजोदडो या ठिकाणी सापडलेली प्रमुख इमारत कोणती आहे? याचं उत्तर आहे महास्नानगृह. महास्नानगृह हे मोहनजोदडो हे जे ठिकाण आहे ते सिंधू संस्कृतीमधील सगळ्यात मोठी इमारत आहे. जो ढाचा आहे तो सापडलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हडप्पा संस्कृतीतील लेखन कोणत्या लिपीत होते? याचं उत्तर आहे चित्रलिपी. हडप्पा संस्कृतीकालीन लेखन चित्रलिपीत होते. अजूनही ते वाचता आलेलं नाही कारण की ती चित्रलिपी आहे. पुढचा प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीतील नगरे कशा प्रकारची रचलेली होती? याचं उत्तर आहे योजनेनुसार आखलेली. एक शिस्तबद्ध, म्हणजे जसं की काटकोनामध्ये आणि मॉडर्न जे आता सिव्हिलायझेशनमध्ये जशी घरं आहेत, ही समोरासमोरची घरं, गटारे, अशा पद्धतीची त्यावेळेस घरे तिथे होते. पुढचा प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीमधील घरांमध्ये काय आढळते? याचं उत्तर आहे विटांची घरे आणि नळ यंत्रणा. पाहिलं, नळ यंत्रणा तिथे अस्तित्वात होती आणि विटा वापरल्या जात होत्या. पुढचा प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीचा काळ कोणता होता? सिंधू संस्कृतीचा जो काळ आहे तो इसवी सन पूर्व 2500 ते इसवी सन पूर्व 1750 मानला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिंधू संस्कृतीत व्यापार कसा होता? अंतर्गत आणि परकीय व्यापार. अंतर्गत व्यापार चालत होता, त्याचबरोबर परकीय जे बाहेरचे संस्कृती आहेत किंवा आपण त्याला देश म्हणू शकतो त्यांच्याशी सुद्धा सिंधू संस्कृतीमध्ये व्यापार चालत होता. पुढील प्रश्न आहे, सिंधू लोक कोणत्या वस्त्राचा वापर करत? याचं उत्तर आहे सुती वस्त्रे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिंधू संस्कृतीतील सर्वात प्रगत शहरे कोणती होती? याचं उत्तर आहे मोहनजोदडो आणि हडप्पा ही जी दोन शहरे आहेत सिंधू संस्कृतीमधील सर्वात प्रगत शहरे होती. पुढील प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीतील पुरावे कुठल्या प्रकारचे आहेत? ऑब्विसली पुरातत्वीय प्रकारचे पुरावे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिंधू संस्कृतीत सोन्याचा वापर कशासाठी होत असे? सिंधू संस्कृतीमध्ये सोन्याचा वापर दागिन्यांसाठी होत असे आणि तांब्याचा जो वापर आहे ते मोहर किंवा आपण त्याला नाणी म्हणतो, नाण्यासाठी तांब्याचा वापर केला जात होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिंधू संस्कृतीतील लोकांना घोडा माहीत नव्हता. घोडा जो आहे तो
च्या काळामध्ये इंडियामध्ये आल्यानंतर आपल्या इंडियन लोकांना माहीत झालं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिंधू संस्कृतीतील महिलांचा प्रमुख दागिना कोणता होता? याचं उत्तर आहे मनगटपट्ट्या किंवा बांगड्या, असाही तुम्हाला ऑप्शन एक्झाममध्ये येऊ शकतो. पुढील प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीतील व्यापारात कोणता देश सामील होता? याचं उत्तर आहे मेसोपोटेमिया. मेसोपोटेमियाची संस्कृती सुद्धा एक्झाममध्ये प्रश्न विचारला जातो. मेसोपोटेमियाची संस्कृती जी आहे ती सिंधू संस्कृतीच्या समकालीन संस्कृती आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिंधू संस्कृतीचा शेवट कोणत्या कारणामुळे झाला असावा असे मानले जाते? याचं उत्तर आहे पूर किंवा हवामान बदल किंवा आर्यांचं आक्रमण झाल्यामुळे सिंधू संस्कृतीचा शेवट झाला असे मानले जाते. पुढचा प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीतील काही स्थळे भारतात असून कुठे आहेत? भारतामधील सिंधू संस्कृतीची जी स्थळे आहेत ते कालिबंगन, लोथल आणि राखीगढी. ठीक आहे, ही सिंधू संस्कृतीमधील स्थळे आहेत जी की भारतात आहेत. कालिबंगन आणि लोथल हे गुजरातमध्ये आहे आणि राखीगढी राजस्थानमध्ये आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिंधू संस्कृतीत प्राणी कोणते पाळले जात होते? सिंधू संस्कृतीमध्ये बैल, मेंढी आणि बकरी हे प्राणी पाळले जात होते. पुढचा प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीतील गावे शहरे कोणत्या आधारावर आखलेली होती? याचं उत्तर आहे उत्तर दक्षिण अक्षांवर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लोथल हे बंदर कोणत्या संस्कृतीशी संबंधित आहे? उत्तर आहे सिंधू संस्कृती. सिंधू संस्कृतीमधील लोथल हे बंदर प्रसिद्ध बंदर आहे. पुढचा प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीमधील धार्मिक चिन्ह कोणते होते? उत्तर आहे पिंपळपान आणि पशुपतींची मूर्ती हे मुख्य धार्मिक चिन्ह होते. सिंधू संस्कृतीमधील सर्वात मोठे स्थळ कोणते, असा प्रश्न तुम्हाला आला तर याचं उत्तर आहे मोहनजोदडो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिंधू संस्कृतीमध्ये मुद्रा तयार करण्याची कला होती का? होती. सिंधू संस्कृतीमधील महत्वाचा धातू हा कांस्य होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिंधू संस्कृतीतील कलेत कोणता विषय महत्वाचा होता? उत्तर आहे पशु व निसर्ग. पुढचा प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीच्या विटांचे प्रमाण कोणते होते? याचं उत्तर आहे 1:2:4. हे जे प्रश्न आहेत ते सहसा एक्झाममध्ये विचारले जात नाही, तरी सुद्धा तुम्हाला माहिती असावे म्हणून हे प्रश्न घेतलेले आहेत. पुढील प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीत देवळे का नव्हती? कारण की सार्वजनिक पूजा त्या काळात होत नव्हती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिंधू संस्कृतीतील अर्थव्यवस्था कशावर आधारित होती? उत्तर आहे शेती आणि व्यापारावर. मुख्यतः सिंधू संस्कृतीमधील व्यवहार अपेक्षित होते, आधारित होते. पुढील प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीत कोणते पीक प्रामुख्याने घेतले जात होते? सिंधू संस्कृतीमध्ये गहू आणि जवाचं पीक घेतलं जात होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिंधू संस्कृतीतील भांडी कोणत्या रंगाची असत? लाल रंगाची आणि काळ्या रेषांची ही भांडी असत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिंधू संस्कृतीतील लोक जे शांतताप्रिय आणि व्यवस्थित होते. पुढचा प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीत मृतदेहावर कशा प्रकारे अंत्यसंस्कार केला जात असे? याचं उत्तर आहे पूर्णे. त्या काळात मृतदेहाला जाळण्याची प्रथा नव्हती, तर त्या मृतदेहाला पुरत असत. पुढचा प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीतील महिलांचा दर्जा कसा होता? सन्मानित, कारण की सिंधू संस्कृतीमध्ये महिलांना सुद्धा महत्वाचे स्थान होते. पुढील प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीतील कोणती खेळणी सापडली आहेत? सिंधू संस्कृतीमध्ये मातीची खेळणी सापडली आहेत. त्याचबरोबर ज्या 2 चाकांच्या गाड्या सुद्धा सापडलेल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिंधू संस्कृतीतील शिल्पकला कशावर आधारित होती? उत्तर आहे धातू व दगड. पुढील प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीत सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना होत्या? सिंधू संस्कृतीमध्ये शहरांच्या बाजूला दुहेरी भिंती असायच्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिंधू संस्कृतीतील स्थळ कालिबंगन कोठे आहे? कालिबंगन हे राजस्थानमध्ये आहे, लक्षात ठेवा. कालिबंगन हे राजस्थानमध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीचे पहिले स्थळ कोणते शोधले गेले? उत्तर आहे हडप्पा. हे सिंधू संस्कृतीचे स्थळ पहिल्यांदा शोधले गेले, त्यामुळे याला हडप्पा संस्कृती असं सुद्धा म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिंधू संस्कृतीतील कोणता प्राणी सर्वात जास्त आढळतो? उत्तर आहे बैल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिंधू संस्कृतीतील घरे किती मजली होती? 1 ते 2 मजली घरे त्यावेळेस अस्तित्वात होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिंधू संस्कृतीत धान्य साठवण्यासाठी काय वापरले जात होते? उत्तर आहे धान्य कोठारे. पुढील प्रश्न आहे, सिंधू संस्कृती कोणत्या युगात मोडते? सिंधू संस्कृती ही कांस्य युगात मोडते. कांस्य युगातील संस्कृती म्हणजे सिंधू संस्कृती आहे. तर आज आपण 50 प्रश्न जे की सिंधू संस्कृतीवर आधारित आहेत ते पाहिलेले आहेत.
याच्या पुढच्या पार्टसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.